आज आपण काय करायचं आहे? प्रश्नोत्तर करायचं आहे. कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि काय सगळ्या उत्तर मी काय असं खूप मोठं पंडित नाही आहे की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा बरोबरच उत्तर देईन असं नाही आहे. आणि तुम्ही अपेक्षित केलेले उत्तरच मिळेल असंही नाही आहे. कारण प्रश्न विचारण्याचे 2-4 प्रकार आहेत. प्रश्न कोण विचारतो? एक असतो ज्याला सगळी माहिती असते आणि ह्या स्वामींना किती माहिती आहे जरा तपासूया म्हणून एक जण विचारत असतो, बरोबर? हे किती शाणे आहेत यांची टेस्ट घेऊया, असा एक प्रकार असतो. दुसरा प्रकार असतो आमचं आणि ह्यांचं उत्तर सारखं असू शकतं का म्हणून प्रश्न विचारणारे असतात. आणि तिसरी कुतूहल. लहान मुलं असतात ना, कधी कधी हे काय आहे कसं आहे समजून घ्यावं. कुतूहल म्हणजे समजून घेण्याची तीव्र जिज्ञासा असणारी पण असतात. आणि काही लोक अशी असतात विचारायचं म्हणून विचारायचं आणि प्रश्न येण्यापूर्वी दुसरा प्रश्न विचारायचा. लहान मुलांमध्ये काही मुलं असेही असतात, एक प्रश्न विचारतात त्याच्या उत्तर देण्यापूर्वी दुसरा प्रश्न विचारायचा, कारण त्यांना उत्तराची अपेक्षा नाही, प्रश्न विचारणं त्यांची धंदा. असेही काही असतात. आणि काही अजिबातच प्रश्न विचारत नाही. ते कोण? एक तर सर्वज्ञ ते, म्हणजे सगळी त्यांना माहिती आहे, कुठले प्रश्नच नाही त्यांच्याकडे. आणि दुसरी ते आहेत जे मूर्ख आहेत, ज्यांना काय प्रश्न विचारावं हेही माहीत नाही आणि काय उत्तर घ्यावं कशासाठी घ्यायचं असंही असतात. त्यांना काय म्हणतात? मूर्ख किंवा मूढ असं म्हणतात. ते कधी काही विचारत नाही. का? काय काय होईना जाईना, आपल्याला काय करायचं आहे आणि हे विचारून घेऊन तरी काय करायचं आहे, ह्याच्यामुळे काय होणार आहे, अशी एक पिढी असते. तेही असतात. म्हणजे तुम्ही आता प्रश्न विचारताना विचारणारी कशात बसतो आपण हे विचारून आता प्रश्न हे विचार करून मग प्रश्न विचारायला सुरू करायचं. स्टार्ट. हां स्वामीजी, भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम योग आता आम्ही शिकतोय, त्यामध्ये द्वामिमव पुरुषौलौके शरक्षाक्षर एवच. मग ह्याच्यामध्ये 2 पुरुषांचं वर्णन केलेलं आहे. 2 पुरुष आहेत, शर आणि अक्षर. दुसऱ्या श्लोकमध्ये लिहिलेलं आहे की उत्तम पुरुष अन्य आहे, उत्तमम पुरुषस्तव अन्य. मग जे परमेश्वराचं तत्व आहे आणि जे आपलं तत्व आहे ते वेगळं आहे की काय आहे? हा माझा प्रश्न. बसा. पुरुष 2 नाही आहे. एक पुरुष असतो, एक पुरुषाचा प्रतिबिंब असतो. जसा एक सूर्य असतो, एक सूर्याचा प्रतिबिंब असतो. प्रतिबिंब ही हुबेहूब सूर्यासारखाच दिसत असतो, परंतु तो क्षर म्हणजे नाश होणारा असतो. पाणी काढून टाकलं की ते नष्ट झालं. पाणी आहे तोपर्यंतच तो दिसणार. अंतःकरण आहे तोपर्यंतच जो दिसतो तो प्रतिबिंब आहे. अक्षर म्हणजे तो कधीही, ओरिजिनल सूर्य जो आहे तो कधीही नाश न पावणारा. कळलं? आणखीन काय तुझं? उत्तम पुरुष. पुरुषांमध्ये उत्तम, पुरुषोत्तम. पुरुषांमध्ये उत्तम कोणाला म्हणावं? कुठल्याही गोष्टीत उत्तम मध्यम कनिष्ठ हे असतातच. पुरुषांमध्ये उत्तम म्हणजे बाबा त्यांच्याकडे गुणच इतकी, सद्गुणच इतकी भरपूर भरलेले होते, त्यामुळे त्यांना पुरुषोत्तम असं म्हटलं गेलं, होय ना? म्हणजे उत्तम गुणांची एक खूप मोठी मालिका किंवा खूप मोठं कोशच ते होते, म्हणून त्यांना पुरुषोत्तम असं तुम्हीही होऊ शकता. दर दिवशी एक एक चांगलं गुण संपादन करायचं. गुण कुठले तुम्हाला माहिती आहेत?
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, संयम आहे, श्रद्धा आहे, समाधान आहे आणि करुणा आहे, दया आहे, प्रेम आहे, असे कितीतरी सद्गुण आहेत आणि त्यांना दैवी गुण असंही म्हणतात. आणि त्या गुण जेवढी वाढत जातील तेवढी तुमची स्थिती उत्तमतेकडे जात राहील, तेव्हा तुम्हीही उत्तम पुरुष बनाल. आणि कनिष्ठ कोण बाबा? याच्या विरुद्ध जो वागेल, दुर्गुणांचा आगर असेल, तो कनिष्ठ बनतो. आणखीन स्वामीजी, परवा जे आम्हाला लेक्चर झालं गोशाळेतलं, ते सर बोलले होते की गायींमुळे, ज्या त्या भागातल्या गायींमुळे वातावरणात बदल होतो. तो कसा होतो आणि कितपत होतो हे जाणून घ्यायचं. ज्या त्या प्रदेशामध्ये जी प्राणी असतात त्या प्राण्यांमुळे तिथला जो वातावरण होतो तो संतुलित करण्यामध्ये मदत होतो, असंच म्हणायचं आहे ना. कसे ते? कसे? हे बघा, देवानी ज्या त्या प्रदेशात, ज्या त्या मातीत, प्रदेश म्हणजे काय बाबा? तिथली माती, तिथली पाणी, तिथली हवा आणि तिथली झाडं आणि तिथल्या वनस्पती, पशु पक्षी, कीटे, कीटक आणि प्राणी जे आहेत, हे सर्वही मिळून तिथलं एक वातावरण बनलेलं असतं, एक प्रदेश. तर मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितले की आपल्या देशात हे 125हून अधिक 127 अशी वातावरणीय प्रदेश आहेत वेगवेगळे. प्रत्येक प्रदेशातलं वातावरण वेगवेगळं आहे. जसं की तिथलं पीक, आता कोकण आहे आमच्याकडे, कोकण आहे, कोकणात जे पीक येतात ना ते विशिष्ट आहे, त्यांचा स्वाद पण विशिष्ट आहे. आणि जर लॅबॉरेटरीमध्ये नेऊन तपासला तर त्यांच्यातल्या न्यूट्रिएंट्स, अन्नसत्व जे आहे ती सुद्धा थोडा विशिष्ट असतात. आणि ते भरून काढण्याकरता, कशात तरी काही कमी असेल, भरून काढण्याकरता दुसरं वनस्पती त्याच्या शेजारी असते. जसं आम्ही इथे घाटावरची माणसं गोड तेल खातो, बरोबर? इथे भुईमुग उगवते, तिथे भुईमुग नाही आहे. मग तिथे काय? तिथे खोबरं दिले देवाने, नारळ दिलेले आहेत. त्या नारळांना पाणी नाही पाजले तरी नारळ येतात तिथे, त्या खारी हवेने. आणि जेवण करताना तिथल्या लोकांना तेल काढून तेल वापरावं लागत नाही, खोबरं किसायचं, किसून ते टाकले की तेलाचंच काम करत असते. आणि वाहणाऱ्या पाण्यामध्ये येणारी खनिज, त्या खनिजात काय कमतरता असते, काय असते, ही भरून काढण्याकरता त्याला सपोर्टिव्ह वेगवेगळे वनस्पती तयार केलेले असतो, वेगवेगळी पिकं तयार केलेले असतो भगवंत, आणि वेगवेगळे प्राणी पण तयार केलेले असतो. आता त्या प्रदेशातली गाय आहे ना, जे कोकणात पहाडी इलाका, ते असा खडा पहाड चढावं लागतंय आणि झाडं झुडपातनं जाऊन आपण चरावं लागतंय. याच्याकरता एक छोटी गाय निर्माण केली, त्याला कोकण गिड्ड म्हणतात. एवढीशी असते, ते 3 फुटापेक्षा वर नसते. त्याची हाईट आहे ना 3-3.25 फूट असते अशी. आणि तिचे पायांची रचना, खूर वगैरे असतात, ज्या त्या प्रदेशाला अनुकूल असते. आता राजस्थानमध्ये गाय असतील तर तिचा खूर आहेत ना असं एकदम रुंद असतात, जसं उंटाचे असतात, माहिती आहे का? त्या ह्याच्यात ते शिरू नये, रेतीत शिरले की उचलणं कठीण जातं, म्हणून आत शिरू नये म्हणून त्यांची पायांची खोरांची रचना असा विस्तारित केलेले. इथे तसं नाही, इथे टणक असते, एवढीशी असते पुढच्या बाजूला पाय त्याची, आणि छोटे छोटे पाय असतात. कुठेही असा खडा पहाड चढतो आणि तिथे नेऊन तुम्ही दुसऱ्या एखाद्या राजस्थानमधलं, गुजरातमधलं गाई नेऊन असं ही पहाड चढा, ती पडून मरेल. आणि याशिवाय ही जनावरं जे ते वनस्पती खातात, कुठलं तरी बीज खातात, फळं खातात, तेव्हा ते खाल्लेले ज्या पदार्थ आहेत त्यातनं त्यांची बीज हे खाली पडतात जिथे तिथे जंगलात. आणि जंगल निर्माण करण्यामध्ये पक्षींचं जेवढा योगदान आहे तेवढा प्राण्यांचं पण योगदान आहे. आणि एवढं सर्व खाऊन
थोडीशी दूध देते ते, पण त्या दुधामध्ये इतक्या प्रकारची वनस्पतीचा सार असतो, तुम्हाला कुठलेच आजार येत नाही. ते थोडंसं देणार, एक अर्धा लिटर देईल, पण अर्धा लिटर म्हणजे ते अमृतच असते. अशा पद्धतीने ज्या त्या प्रदेशातलं कुठलंही प्राणी असो, पक्षी असो, मनुष्य असो, ते पूरक आणि पोषकरित्या काम करत असतात. म्हणून तिथलं वातावरण संतुलित राहतं. आणि तिचं शेण आहे कुठेही पडतं, तिची मूत्र आहे पडतं, ते भूमीचा आहार आहे. जनावरं जेव्हा असतात तेव्हा बघा, आई काय करते, गाय पाळते, गाईचे पालनपोषण आई करते, बरोबर. जमिनीचे पालनपोषण कोण करतात, जमिनीला लागणारे आहार कोण देतात, गाय देते. तिचं शेण आणि मूत्र आहे ते जमिनीचं संरक्षण करते. मग जमिनीचे कोण करतात, जमिनीची गाय करते. मग त्या शेतातनं उगवलेले पदार्थावरनं आम्ही जगतो. असा हा चक्र आहे. मनुष्य, गाय आणि भूमी, ही चक्र आहे. भूमीचे संरक्षण गाय करते, गायीचे रक्षण आई करते. म्हणून ही असं चक्र आहे. पुन्हा ते भूमी या घराला अन्न देते, या घरचे गाय पाळतात आणि गाय जमिनीचे रक्षण करतात. असा जमिनीची संतुलन ठेवण्यामध्ये तिचा पात्र असतो. सिद्धिगिरी गुरुकुलबद्दल आहे हां, की आपण विनामूल्य शिक्षणाची योजना आहे, तर लोकांमध्ये ती विनामूल्य शिक्षणाचं किती महत्त्व असेल, आणि दुसरं म्हणजे येत्या 10 वर्षात गुरुकुलची योजना आणि धारणा काय असेल, तुम्ही कोणत्या स्थानी बघताय गुरुकुलला येत्या 10 वर्षात? येत्या 10 वर्षात आपल्या गुरुकुलची योजना काय असेल आणि तुमचं काय स्थान आहे गुरुकुलचं, म्हणजे आपल्या भारतात कुठेपर्यंत असेल ते? भारतीय संस्कृतीमध्ये असं एक परिकल्पना होती, विद्या, अन्न, पाणी, औषध. लक्षात राहतील 4. कुठली? विद्या, अन्न, पाणी. यांची धंदा करायचा नाही, यांची धंदा करायचा नाही, अशी एक परिकल्पनेवरच आमची भारतीय सगळी विद्या व्यवस्था होती. आमची गुरुकुलं होती तेही अशीच होती पूर्व काळातले. गुरुकुलानंतर विद्यापीठ सिस्टम आला. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, सारनाथ, काशी, कांची, किंवा आमच्या इथेही सुद्धा भरपूर युनिव्हर्सिटी होती. जवळजवळ हजारो होते, 1,500 पेक्षाही अधिक असं म्हटलेलं आहे. 16,000 गुरुकुलं आणि युनिव्हर्सिटीज भारतात होती. आणि भारतात 7,40,000 गुरुकुलं होती, शाळा. आणि विद्यापीठ होती जवळजवळ त्याच्यापेक्षा थोडं कमी, म्हणजे 16,000 असं आम्ही ऐकतोय. ह्यांचा उद्देश काय होता की लोकांना विद्या द्यायचा. कारण त्यांचं म्हणणं होतं की विद्या ग्रहण करताना जर इन्व्हेस्टमेंट केली आपण, नंतर ते काढायला बघतो. काढतो म्हणजे आम्ही कधी कधी शोषण करतो. आता जे आम्ही पाहतो, खूप खर्च करून शिकतो माणूस, शिकल्यानंतर ते मिळेल ते मार्गाने वाटेल तसं शोषण करून ती पैसे काढायला बघतो, तेव्हा समाजाचं शोषण होतो. म्हणून समाजानेच, आता गुरुकुलं असतात हे समाजानेच त्याला पोषित करायचं. त्या गुरुकुलला लागणारी जी काय आहे, एकट्या दुकट्याने कोणतरी नाही, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी त्याचा खर्च पाहावं आणि नंतर हे शिकलेले माणसं समाजासाठीच काम करावं आपल्या जीवनाबरोबर, अशी एक व्यवस्था होती. आणि ती कितपत हे होऊ शकते, एक प्रयोग आपण करतो. 12 वर्ष मुलं इथे राहतात. पुढील 10 वर्षामध्ये इथे बाहेर पडणारी मुलं एंटरप्रेनर्स व्हावं, भले 4 माणसांना का होईना तो काम देणारा व्हावं. मी नेहमी सांगत असतो की आमच्या मुलांनी विद्या ग्रहण करायला पाहिजे, मुलामुलींनी विद्या ग्रहण करायला पाहिजे, दुसऱ्यांची मजुरी करण्यासाठी नव्हे.
दुसऱ्यांना मजुरी देण्यासाठी. आम्ही शिकलो, शहाणे झालो, आम्ही मजूर बनण्याकरता नाही, आम्ही दुसऱ्या 4 लोकांना काम देणं म्हणजे एंटरप्रिनरशिप प्राप्त करायला पाहिजे. छोटी तुम्हाला जी जमेल ती उद्योग सुरू करायचा. छोटासा उद्योग सुरू करून आम्ही 4 लोकांना काम कसं देता येईल याची विचार करायला पाहिजे. अन्यथा शिक्षण किती लोकांना देणार? एकूण भारतात नोकरी किती आहेत माहिती आहे? 7.5%. किती? 7.5%. 100 पैकी 7.5 लोकांनाच नोकरी देऊ शकतो. ह्याच्यामध्ये सरकारी आली, केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि तिसरं पब्लिक आणि प्रायव्हेट लिमिटेड. जे काही इंडस्ट्री असेल किंवा वेगवेगळ्या कंपनीज असतील, हे सगळे मिळूनच सरकारची आहे 3% आणि 3.5 ते 4.25% प्रायव्हेटची नोकरी आहेत सगळे मिळून. मग 7.5 लोकांना नोकरी दिल्यानंतर राहिलेले 93 लोकांना काय द्यायचं? होय ना, सगळ्यांना काही नोकरी नाही देऊ शकणार. मग ही राहिलेले 97 काय करायचं? 97 पैकी आता 42 लोक शेतीमध्ये आहेत. किती झाले? 42 आणि 7 एकूण 50 झाले. 50 धरला तर अजून 50% लोक रस्त्यावर भटकत आहेत. शिकलेले यात प्रचंड प्रमाणात इंजिनियर्स आहेत, टेक्निकल एज्युकेशन झालेले आहेत, डिग्री केलेली आहेत, कॉमर्स केलेली आहेत, सायन्स केलेली आहेत, सगळेच आहेत त्यात. हे असं रस्त्यावर भटकतात का? आम्हाला आमच्या योग्यतेचं अजून काम मिळालेले नाही. आमच्या योग्यतेची काम म्हणजे आम्ही जे शिकलेले आहोत त्याच्या अनुषंगाने. आम्ही जे शिकलेले आहोत ना, हे कुठल्याही कामाचा नाही आहे. आपण जे शिकतो आहोत, जे शिक्षण घेतो आहोत आता शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, या शिक्षणाचा तुमच्या नोकरीमध्ये लिहिणं, वाचणं, बेरीज वजाबाकी सोडलं तर बाकीच्या काही कामाला येत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही टाटा कंपनीमध्ये कुठेतरी अपॉइंटमेंट झालं तुमचं. टाटामध्ये अपॉइंटमेंट झालं की एक काम देतात तुम्हाला, रिटायर होईपर्यंत तीच काम करायचं आहे. त्या कामासाठी काय लागते? 1 महिन्याचा ट्रेनिंग लागते फक्त. 1 महिन्याचे ट्रेनिंग झाले की लाईफ लॉंग तुम्ही एकच काम करायचं. बेरिंग बनवायचं तर बेरिंगच बनवायचं आहे, लिखापट्टी करायचं आहे, जमा खर्च अमुक तमुक अकाउंट आहे ना, अकाउंटला 1 महिना पुरेशी असतो शिकायला. ह्याला काय अकाउंट 5-5 वर्ष शिकावं असं नाही. 11वी 12वी आणि पुढे 3 आणि M.Com 2 म्हणजे 7 वर्षाची शिक्षणाची गरज नाही आहे. तुम्हाला लिहिता वाचता येत असेल आणि गणित येत असेल तर बस 1 महिन्यात तुम्ही अकाउंटंट बनू शकता. पण त्याऐवजी तुम्ही जर स्वतःच ठरवलं मी काहीतरी करायला पाहिजे, ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. छोटी उद्योग उभं करू शकता तुम्ही. मी दिल्लीत गेलो होतो, नेहमी जातो मी ICRमध्ये. काहीतरी आमची मीटिंग्स असतात, वर्कशॉप असतात किंवा प्रशिक्षण शिबिर असतात, तिथे जातो मी. गेल्यावर तिथे एक महिला होती, तिचा नवरा वारला म्हणून अनुकंपाच्या आधारावर तिला शिपाई नोकरी दिली होती. यादव नावाची बाई आहे, दिली होती. ती बाई काय काम तिला? ती हॉल झाडायचं, अंथरूण टाकायचं आणि शिबिरार्थींना पाणी देणं, चहा देणं ही काम ती करत होती. आणि ही सगळे अंथरूण बिंथरून झाले की सगळे ऐकायला बसले की ती एका कोपऱ्यात बसायची, ऐकायची. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिरं चालायचे. तिनं ऐकलं, ऐकून घरी जाऊन एक दिवस कोणतरी लोणचं कसं बनवावं याची प्रशिक्षण देत होते. तिनं मन लावून ऐकलं. घरी जाऊन तिने ती उद्योग सुरू केले. करता करता आत्ता ती त्या युनिव्हर्सिटीच्या नोकरीला राजीनामा दिली. तिच्याकडे आत्ता 500 बायका काम करतात. ती आत्ता वर्षाला
करोडो रुपयाची टर्नओव्हर करते. दिल्लीत जिथे तिथे तिची लोणचं फ्रँचायझी घेणारी लोक आहेत. प्रत्येक दुकानात तिचं लोणचं मिळतं. तिने स्वतःची ब्रँड तयार केली. काय शिक्षण लागते का? लागते शिक्षण. थोडा लिखाण वाचन आणि अकाउंटिंग करण्यापुरते ठीक आहे, पण शिक्षण हे एक उद्योजक बनण्याकरता असते. तुम्ही काही बना तुमच्या जीवनात, खूप सारे काम आहेत, केला तर काही कमी नाही आहे, करू शकतो आपण. हे गुरुकुलचा उद्देश आहे, असं बनवणं. कळलं? आणि एक तर आचार्य बनणं, दुसरे गुरुकुल खोलले जातील, त्या गुरुकुलामध्ये जाऊन शिकवणं. ही जे सिस्टम आहे याचा विस्तार व्हावं, गुरुकुलाचा विस्तार व्हावं आणि त्याच्याकरता शिक्षक बनावं. शिक्षक नाही बनलं तर उद्योजक बनावं. कुंकू कपाळाच्या मध्यभागीच का लावलं जातं? हां, हे कुंकू इथे का लावला जातो? एक तर ती शोभा आहे, बरोबर. मोकळं ठेवून बघा आणि इथे लावून बघा, एक प्रकारची भावना उत्पन्न करते, एक सात्विक भाव उत्पन्न करते. दुसरं, कुंकूमध्ये काही घटक जे आहेत, हळद आहे, चुना आहे आणि त्याच्यामध्ये तूप आहे, हे सर्वांच्या मिश्रणाने ते बनत असते. तर औषधीय गुणधर्म असल्याकारणाने त्वचा रक्षण तरी करतेच. 3 आणि चौथा, इथे लावला आणि इथे आपले लक्ष त्याच्यावर केंद्रीकृत केला तर तुम्हाला साधना करण्यामध्ये ते उपयोगी पडते. आपलं लक्ष केंद्रित करण्यामध्ये सुद्धा ते उपयोगी पडते. आमच्या ह्याच्यात याकरताच भस्म लावावं तर कुठे कुठे लावावं, अंगावर गंध लावावं तर कुठे कुठे लावावं, त्याचा उगाच नाही केलेले, त्याचा अध्ययन आमच्या ऋषीमुनींनी केला. केल्यानंतर एवढी सारी प्रयोजन आहेत. एक माणूस असं तुम्हाला दिसला तर त्याच्या भोवतीने एक वलय तयार होतो, एक सात्विकतेचा वलय तयार होतो. याच्याकरता तो लावावा. समजलं? खूप सारे फायदे आहेत त्याचे. आता आपण हिंदू धर्मासमोरील आव्हाने बघितले, तर असे काही आव्हाने आहेत का जे सर्वांनाच सामोरे जावे लागतील किंवा भविष्यामध्ये आपल्याला असं हे करायला लागेल? आहेत ना. मग आता सगळ्या त्यात चिंतन केले आपण, सर्वांना सामोरे जावं लागणार आहे. हिंदू धर्मासमोर जी आव्हाने आहेत त्या आव्हानांमध्ये धर्म मानू द्या नाही मानू द्या, दहशतवाद ही, अन्य धर्मियांचा दहशतवाद ही एक मोठं आव्हान आहे आमच्या समोर, बरोबर. याशिवाय आमची सण जर क्षीण झाले किंवा विकृत झाले तर याचा दुष्परिणाम उद्योग व्यापारावर होऊ शकतो. कारण सणामध्येच काही वस्तू तयार केल्या. आता गणपती आहे, गणपती एक सण आहे, हे नावाला गणपती सण आहे, करोडो लोकांना त्याच्यातनं बिझनेस मिळते. गणपती तयार करणाऱ्यांपासून त्याच्याकरता लागणारी शृंगारित वस्तू आणि गणपती सणामध्ये लाईट्स लागतात ती तयार करणारी, पटाके लागतात ती तयार करणारी, आणि त्यानंतर फुलं लागतात पूजेला ते उगवणारी शेतकरी, त्यानंतर त्या गणपती सणामध्ये विशिष्ट पदार्थ जे बनवावं लागते तेव्हा अनेको शेतकरी त्याच्यासाठी त्या वस्तू बनवतात. असेच दुसरा एखादा सण असेल तर त्या सणाकरता एक आहार वेगळा असतो, त्या उगून ठेवावं लागतं, तयार करून ठेवावं लागतं. समजा तो सण जर नष्ट झाला, बाद झाला, तर एवढ्या लोकांसमोर एक उद्योगाचं आव्हान असतं. एवढंच नाही, त्या सणांमध्ये अनेको कलाविदांची जीवन आजीविका चालते. सणांमध्ये त्यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे, त्यांचा उपन्यासाचा कार्यक्रम आहे, त्यांच्या मिमिक्रीचा कार्यक्रम आहे, मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. ते देशभर जात असतात या कार्यक्रमासाठी. एक एक सणावरच त्यांचं जीवन अवलंबून. कोणाची नाटक आहेत, कोणाची लघुनाट्य आहेत, कोणाची नृत्याचा कार्यक्रम आहे. कारण आमच्या सणांमध्ये मी एक म्हणजे एकच सांगत नाही, हे सगळे सण ह्याच्याशी रिलेटेड आहेत.
होणार की नाही त्याचा परिणाम. त्यामुळे ही आव्हानं आहेत आमच्यासाठी. आमची सण रोजगार देणारे आहेत. तुम्ही बघा आमची संस्कृती, मंदिर किती आहेत? जवळजवळ 1 करोडच्या आसपास मंदिर आहेत आमचे. 1 करोड मंदिरांमध्ये 1 करोड पुजारी आहेत की नाही? 1 करोड लोकांना रोजगार दिली की नाही? जर ही सिस्टम कोलॅप्स करायला सुरुवात केली तर बेरोजगारी सुरू होईल. एवढंच नाही, 1 करोड मंदिरांमध्ये दर दिवशी नैवेद्य अर्पण केला जातो. दर दिवशी पूजा केली जाते, फुलं लागतात, गंध लागते, कुंकू लागते, धूप लागते, कापूर लागते. ह्याच्यावर इंडस्ट्री चालणार की नाही चालणार? 1 करोड देऊळ जे आमचे आहेत इथे यात्रा उत्सव चालतात. त्या यात्रा उत्सवांसाठी जे काय लागते ते उद्योग व्यवसाय देणार की नाही? पर्यायी. आणि 1 करोड मंदिर आहे ते आम्ही जेवढी आपल्या देवांच्या दर्शनासाठी प्रवास करतो, तीर्थयात्रा करतो, तेव्हा दळणवळणाचा उद्योग चालतो की नाही त्याच्यावर? हॉटेल व्यवसाय त्याच्यावर चालतो की नाही? जर नाहीच गेलो तर हॉटेल व्यवसाय कसं चालेल? हॉटेल व्यवसाय त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर पेपर त्याच्यावर अवलंबून आहे, चणे फुटाणे विकणारी त्याच्यावर अवलंबून आहे, शृंगार वस्तू बनवणारी त्याच्यावर अवलंबून आहे, पूजा सामग्री बनवणारी त्याच्यावर. म्हणजे काही करोड लोकांना ते बिझनेस देते. आणि 1-1 रुपये जेव्हा ठेवतो तो देवासमोर 4.5 लाख कोटी रुपये निधी जमते. आणि ती निधी गोरगरिबांच्यासाठी, हॉस्पिटलसाठी, शिक्षणासाठी अनेको ठिकाणी अनेको संस्था उभी आहेत. ज्या त्या मंदिरांची ती संस्था समाजासाठी काम करतात. जर ही एक सिस्टम बंद पडलं तर ही सगळे आव्हान ठरेल की नाही ठरेल? या व्यतिरिक्त असे खूप साऱ्या गोष्टी आहेत, ही आव्हान ठरतील. सगळ्यांसाठीच आव्हान ठरतील. नमस्कार गुरुजी. तर माझा प्रश्न सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीबद्दल आहे. सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी. सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी आपल्या स्पिरिच्युअलिटी. हां. तर आतापर्यंत अनेक सिद्धांत आपल्यासमोर आले आहेत की सायन्सने आणि प्रूव्ह केले आहे की सर्व जे आपले भगवंत आहेत ते सगळे एकत्र आहेत आणि ते एका लाईट फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात, हायर डायमेन्शनमध्ये एक्झिस्ट करतात. असे अनेक सिद्धांत सायन्सने सांगितले आहेत. तर याबद्दल तुमचं मत काय आहे की सर्व जे आपले भगवंत आहेत ते एकच आहेत का प्रत्येक वेगवेगळे आहेत? भगवंत वेगवेगळे आहेत असं म्हणायचं आहे. हां, बरोबर आहे. हे बघा, राईट. सायन्सला तुम्ही गेला तर आत्ता कुठे जाऊन पोचले? सायन्स ब्रह्मकण, होय ना? गेले की नाही? म्हणजे पृथ्वीचा शोध घेता घेता कुठपर्यंत गेले? गाड पार्टिकलपर्यंत, होय ना? गाड पार्टिकलपर्यंत गेले की त्यातूनच हे सर्व सृष्टी तयार झाले. आणि हे ऋषीमुनींनी खूप वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी एक होता आणि एकोहम बहुशाम प्रजायया, मला खूप सारे होण्याची इच्छा आहे म्हणून हे अनंत तयार झाला असं म्हणतात. आम्ही कुठल्याही गोष्टी जर बारकाव्याने पाहत गेलो, हे बघा सायन्स म्हणजे काय असते? निरीक्षण परीक्षण इक्वल टू विज्ञान. निरीक्षण प्लस परीक्षण, ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट इक्वल टू सायन्स. कुठल्याही गोष्टीची आधी निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्याबरोबर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, त्याचं परीक्षण करायचं. मग तुम्हाला सत्य समजेल. त्या सत्यालाच विज्ञान म्हणतात. अध्यात्मशास्त्रही हेच सांगते. जे दिसते हे सत्य नाही आहे, जे दिसते हे सत्य नाही आहे. आणि सत्य ह्याच्या पाठीमागे आहे. त्या सत्यापर्यंत आम्हाला काय दिसते? एखादा वस्तू दिसते, वस्तूच्या पाठीमागे ही आम्ही पाहतो. आम्हाला एक शरीर दिसतो. एक व्यक्ती म्हणजे केवळ शरीर असतो का? नाही आहे. त्या शरीरामध्ये इंद्रिय आहेत,
आणि त्या शरीरामध्ये मन आहे आणि त्या शरीरामध्ये बुद्धी आहे आणि त्या शरीरामध्ये बुद्धीला प्रचोदित करणारा एक आत्मा आहे. जेव्हा तिथपर्यंत पोचतो तेव्हा त्याला मी पाहिलो असं त्याच्या लक्षात येईल. नाहीतर आम्ही म्हणतो त्याला बघितले, मग मला माहिती आहे तो काय माहिती आहे, आम्हाला काहीच माहीत नाही. हे बघा आमच्या हातात एवढी रेष आहेत, याचा काय ज्ञान आहे का आपल्याला? आमच्या डोक्यावर केस किती आहेत काय माहिती आहे? आम्ही तो माहिती आहे मला, त्याला बघितले मी. काय बघितले? काही नाही बघितले आपण, फक्त एक चित्र बघितले. परंतु त्या व्यक्तीला पाहणं म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्म्यापर्यंत पोचणं. हीच सायन्सही हेच सांगते, अध्यात्मही तीच सांगते. अध्यात्म सांगते की हे सर्वही एका वस्तूपासून तयार झालेले आहेत आणि ह्यातलं एक जाणला तर सर्व काही. आमच्यात एक उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये सांगितलेले आहे, एक विज्ञातेन सर्वं ज्ञातं भवति. एक जाणल्याने सर्व काही जाणल्यासारखं होणार आहे. म्हणजे तू जे म्हणतोस तसंच. म्हणजे भांडीतलं भात आहे शिजवलेलं, हे शिजले की नाही पाहण्याकरता सगळीच बघायची गरज आहे की एखाद्या शीत बघितलं तर समजते? एखादं शीत बघितलं की समजते की हे सगळी शिजलेले आहेत. तसं वेगवेगळ्या प्रकारची मडके आहेत मातीची. 1000 प्रकारची मडके ठेवली, एक लहान आहे, एक मोठे, एक जाड आहे, एक बारीक आहे आणि सेफ वेगवेगळे असणारी आहेत. मडकं समजण्याकरता सगळी मडके समजणं गरजेचे आहे की हे मडके कशापासून बनलेले आहेत बाबा. हे 1000 असू द्या, कशापासून बनलेले आहेत? हे मातीपासून बनलेले आहे. एक माती जाणल्याने ही सगळी मडके जाणल्यासारखं होणार की नाही होणार आहे? तसं एक आत्म्याला किंवा एक परमात्म्याला जाणल्याने हे सर्वही जाणल्यासारखं होणार आहे. हेही अध्यात्मशास्त्र हेच सांगते, विज्ञानही तेच सांगते. विज्ञान थोडासा फिजिकलवर जोर देते, फिजिक्सवर जोर देते. प्रत्येक गोष्टीला परीक्षा करून पाहावं आणि इदमित्थम. पण विज्ञानात आजचा जो विज्ञान आहे, ज्याला आज हे सत्य म्हणून डिक्लेअर केले, पण 22 वर्षांनी हे फेल पण होऊ शकतं. होऊ शकतं की नाही होऊ शकतं? यापूर्वी अनेक लोकांनी अनेक सिद्धांत मांडले, पण सिद्धांत काही वर्षांनी पडून जातात. का? शोध करता 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 पुढच्या माणसाला आणखीन काहीतरी डीप गेल्यावर दुसरा सापडतो, तेव्हा मागचा सिद्धांत फेल होतो. किंवा तुम्ही मेडिसिनमध्येच घ्या, मेडिसिनमध्ये क्रोसिन तयार केले व तापासाठी क्रोसिन घ्यावं. 5-25 वर्ष क्रोसिन चालले बाजारात, अजूनही चोरून चालतं. पण हे क्रोसिनमुळे अशी अमुक 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 दुसरे रोग निर्माण होतात, हे शरीराला घातक आहे हे सिद्ध झालं. सिद्ध झाल्यावर काय झालं? त्याच्यावर बंदी घालण्यात आला. घातले की नाही घातले? असं दर दिवशी शेकडो औषधांवर बंदी घालतात. हे सर्वही सायन्सनीच तयार झाले होते. ही जी सायन्स आहे, या सायन्सला इतिमिती आहेत. हे कधीही परिवर्तित होऊ शकतं आणि ते परिवर्तन व्हायला पाहिजे. नाही झालं तर जगाचा नाश होतो, कधीही नाश होत असते. परंतु अध्यात्म आहे ना, त्याच्यात आजपर्यंत कुठलंही भारतीय अध्यात्म जे आहे, हिंदू तत्त्वज्ञान जे, त्यात कुठलेही बदल नाही झालेले की परमात्मा नावाचं एक तत्व आहे आणि त्या तत्वापासूनच हे सर्वही सृष्टी आणि सृष्टीतले जीव तयार झाले. आणि तो परमात्मा तयार करून कुठेतरी बसला असा नाही आहे. प्रत्येक पदार्थामध्ये स्वतः येऊन उपस्थित राहिला. मग आहे तो का जाणवत नाही? सर्व इंद्रिय हे बहिर्मुख आहेत, आम्ही शोधण्याकरता बाहेर पडतो आणि तो मात्र आतमध्ये असतो, म्हणून आमच्या लक्षात येत नाही. मग अध्यात्मशास्त्रातली उपासना काय सांगतात? बाबा तुमच्या मनाला तुम्ही थोडासा स्वतःकडे वळवा, अंतर्मुखी करा, तुम्हाला आतमध्ये सापडेल. आता केमिकल्स टाकलेले असतात बरोबर शेतीमध्ये, तर ती आता 10 वर्षापासून
त्या शेतीमध्ये काहीच सेंद्रिय अंश नाही आहे आणि एकदम एका वर्षी जर त्याच्यामध्ये सेंद्रिय अंश म्हणजे शेण वगैरे टाकलं तर त्यामध्ये जे केमिकलमुळे जे पीक ज्या संख्येने येतं त्या संख्येने येऊ शकतं का? आणि आता शतावरी आहे ते गुणकारी आहे, त्याचे काही तोटे नाहीत. मग जर त्या केमिकलच्या शेतीमध्ये जर ती शतावरी असेल तर ते केमिकल त्या शतावरीमध्ये येऊ शकतात का? येऊ शकतं. हे बघा, तिचा प्रश्न आहे की ज्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं आहे, बरीच लोक असं म्हणतात की मातीतलं विष काही एका वर्षात संपणार नाही, ती संपवायलाही 3-4 वर्ष जातील. तर असं एकदम करू शकतो का? हां, प्रयत्न केले तर एकदम होऊ शकतं. तेवढ्या प्रमाणात आपण जैविक घटक जमिनीत टाकायला पाहिजे. म्हणजे सॉईल कार्बन जे म्हणतो आपण, म्हणजे सेंद्रिय कर्ब ज्याला मराठीत म्हणतात. म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? सॉईल कार्बन म्हणजे काय? मातीमध्ये पाणी आणि हवा धरून ठेवण्याची जी क्षमता आहे त्याला काय म्हणतात? सॉईल कार्बन. आता तो एक 25-30 वर्षापूर्वी मातीत किती होता? 3% होता. आता किती आहे? 0.2% आहे. म्हणजे इतक्या खाली ते घसरलेले ह्या रासायनिक खतामुळे. हिला वाढवणं शक्य आहे का 3 पर्यंत न्यायला? 3 पर्यंत नाही, 1 पर्यंत जरी गेला, 0.23 पासून 1% पर्यंत जरी गेला तर जमीन खूप ताकदवार बनते, प्रोडक्टिव्ह बनतं. आणि बनवण्याकरता आपण त्याच्याकरता भरपूर मेहनत केली पाहिजे. मग ट्रायल बघायचं असेल तर तुम्ही काय करायचं? हे जीवामृत असते. जीवामृत म्हणजे काय? पाण्यामध्ये शेण टाकायचं आणि त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्याच्यात ताक थोडंसं टाकायचं, त्याच्यात थोडंसं गूळ टाकायचं आणि एक 5-6 दिवस तिला हलवत राहायचं एक बॅरलमध्ये टाकून. एक बॅरलला 10 किलो 15 किलो शेण, एक 5-6 लिटर गोमूत्र आणि मिळाले तर 2-4 लिटर ताक आणि 1-2 किलो गूळ टाकला आणि एक 5-6 दिवस जर हलवला तर जीवामृत नावाचा एक. जीवामृत म्हणजे काय आहे? ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार करणारी कल्चर तयार होतात. बॅक्टेरिया हे जमिनीत पडलं की खूप साऱ्या छोट्या छोट्या बॅक्टेरियांचा लाईफ किती असतो? कोणाचा 1 दिवस असतो, कोणाचा 2 दिवस असतो, कोणाचा 8 दिवस असतो. आणि तुम्ही 1 लिटर जर घेतला तर ह्याच्यात नाही म्हटलं तरी कंपोनंट्स किती असतात? शेकडो कंपोनंट्स असतात. म्हणजे वेगवेगळ्या काम करणारे. एक कंपोनंट एकच काम करत असते. समजा नायट्रोजन तयार करायचं काम, ह्यातलं एक जीवाणू असं आहे की ते नायट्रोजन तयार करत असते, दुसरं फॉस्फरस तयार करत असते, तिसरं आणखीन काहीतरी बनवत असते, चौथं नाही याला हिरवं ठेवायचं आहे पिकाला ते काम करत असते, पाचवा नाही गंधक तयार करायचं काम करत असते, आणखीन एक त्यातलं कॉपर तयार करायचं काम करत असते आणि एखादा बॅक्टेरिया त्यातलं सिलिका तयार करायचं काम करत असते. ह्या सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया याच्यामध्ये असतात आणि ही भरपूर प्रमाणात तुम्ही जर जमिनीत टाकला, तुम्ही एका ठिकाणी एक 5 लिटर ओतून बघा. एका ठिकाणी ओतला तर काय होईल? एक 15 दिवसांनी तिथे इतक्या जीवाणू तयार होतील, गांडूळ तयार होतील, असं तुम्हाला आश्चर्य वाटेल की 15-20 दिवसांनी बारीक 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 इतक्या जीवाणू वर यायला लागतील. याचा अर्थ इतक्या जीवाणू तयार झालेत म्हणजे तिथे सॉईल कार्बन बऱ्यापैकी तयार झालेले असा त्याचा अर्थ असतो. याच्याकरता खूप साऱ्या उपाय आहेत जर आणलं मनात. याशिवाय जे इंडिजिनस मायक्रो ऑर्गॅनिझम प्रचंड प्रमाणात जमिनी मातीमध्ये जीवाणू तयार करण्याची क्षमता तयार करणं. कसं तयार करायचं? भात शिजवायचं घरात जरासं मडक्यामध्ये, भात शिजवायचं, भात शिजवून थंड करायचा, त्याच्या तोंडावर असा साधा कागद बांधायचा
सफेद कागद अलगद बांधायचा आणि नेऊन एका झाडाखाली इथपर्यंत पुरायचं त्याला, आणि त्याच्यावर काहीतरी असं गुरंढोरं जाऊन खाऊ नये, कुत्रे बित्रे याची संरक्षण. 72 तासाने त्या मडक्यावर फंगस आलेले असणार, पांढरी फंगस. हे पांढरं फंगस आहे ना, व्हाईट फंगस, हे कल्चर आहे. ही फंगस तुम्ही घेऊन गुळाच्या पाण्यामध्ये जर टाकला, ही काय करायचं, आता फंगस सगळी घेऊन पाण्यात टाकायचं, त्याच्यात थोडं गूळ टाकायचं आणि शक्य असेल तर थोडंसं ताक टाकायचं. टाकून एक 5-6 दिवसानंतर ही जर जमिनीला टाकलात तुम्ही, जमिनीमध्ये तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतका प्रचंड प्रमाणामध्ये जीवाणू तयार होतील. जर ही मात्रा जादा प्रमाणात जर तुम्ही टाकला, किंवा ग्रीन मॅन्युअर जे म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारची जितकं धान्य तुमच्या हाताला लागतील 5-25 प्रकारची, पाणी सोडायचं आणि जमिनीवर टाकायचं. जमिनीवर टाकला की ते 1-1.5-2 महिन्यापर्यंत फुलावर येते. आले की ते कापायचं, कापून तुकडे करून त्याला मातीत मिक्स करून टाकायचं. असं जर केला तर 1 वर्षात सुद्धा तुम्ही, 1 वर्षातनं 2-3 वेळ केला, मग तुम्ही त्यावेळेला काय करायचं, पीक घेताना पट्टा पद्धतीने घ्यायचा. तुम्हाला पीक पण मिळतो आणि जमीन पण सुपीक बनतो. समजलं? आता किती लोकांना ह्यात समजणार, ज्यांना शेतीवाडीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना. नाही तरी बाबांनो, तुम्ही खाताय जे पदार्थ हे कुठून येते, त्यात काय, तिनं सांगितलं की त्यात विष येणार का, येणार. तुम्ही काहीही पीक करा, त्यातलं विष पिकामध्ये येणार. म्हणून तुम्ही जे आज अन्न खाताय, कुठल्याही अन्न खाताय, तर 1 किलो अन्नामध्ये 27 मिलीग्रॅम विष तुमच्या वाढीत दर दिवशी जाते. 1 किलो अन्न जर जेव्हा तुमच्या पोटात जातो तेव्हा 27 मिलीग्रॅम विष जातो. विष जेवढा तुमच्या बॉडीत जातो तेवढा काय होतंय, तुमचा रोग प्रतिकारक इम्युनिटी जे म्हणतोय ते कमी होत जाते. पूर्वी 50 ग्रॅमची तुम्ही अँटीबायोटिक घेत होता, आज 500 ग्रामची 3 देतात. म्हणजे आम्ही किती वीक झालो हे लक्षात ठेवायचं. मातीतलं, पाण्यातलं, हवेतलं जे काय दोष असेल ती पिकामध्ये किंवा आमच्यावर येणारच. समजलं? हां. मनाला ताब्यात कसं ठेवायचं आणि वर्क लाईफ बॅलन्स कसं करायचा? मनाला ताब्यात कसं ठेवायचं आणि वर्क लाईफ बॅलन्स कसा ठेवायचा? बॅलन्स कसं करायचं? हां, ठेवायचं. ठीक आहे. मनाला ताब्यात ठेवणं अत्यंत कठीण आहे, होय ना? सगळ्यांचाच अनुभव आहे. तुम्ही ध्यानाला बसा, असं ते बाहेर जायला सुरू करते आणि 50 विचार करते. ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ते पुस्तकात लागत नाही, मन दुसरीकडेच भटकतं. एक पुस्तक घेतलं ना, नाही ही नको, पटकन 5 मिनटात दुसरं बदलणार, आणि ते एक 5 मिनटं पाहिलेलं नाही तेवढ्यात ही नको, आता ती घेऊया, तिसरं सब्जेक्ट घेणार, चौथा सब्जेक्ट घेणार, असं घेत राहणार. का? मन हे चंचल आहे. मन हे थांबवायचं असेल, मनाचा आणि शरीराचा दोघांचाही अतूट संबंध आहे, यांना डिवाइड करता येणार नाही. याकरता साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, बरोबर? एक सशक्त मन सशक्त शरीरामध्येच राहू शकतं, किंवा निरोगी मन निरोगी शरीरातच राहू शकतं, अन्य कशात राहू शकत नाही. याच्याकरता तुम्हाला रोज व्यायाम करणं हे गरजेचं आहे आणि प्राणायाम करणं गरजेचे. प्राणायाम आणि मन या दोन्हींचे संबंध जवळचे. तुम्हाला जेव्हा राग येतो, तुमचं मन जेव्हा चंचल होतो, त्यावेळी जरासा श्वासगती वाढलेले असतो, म्हणजे नेहमीचा जो प्राणवायू आहे तिला पुरत नाही. त्यावेळी न कळत तुमचा श्वासगती वाढतो. तुम्ही श्वासगतीचं नियंत्रण जर केला, मग तुमचं मन कंट्रोल होऊ शकतो. एक कंट्रोल करण्याकरता श्वासगती
बाबा कंट्रोल करायचं आहे. आत्ता काय करतो आपण, श्वास 1-2 सेकंद श्वास घेतो आणि 4 सेकंद सोडतो. सरासरी किती झाले? एक श्वास घेऊन सोडण्याकरता 6 ते 8 सेकंद लागतात, बरोबर. 8 सेकंद जर झाले तर एका मिनिटात किती वेळ झाले? 6 सेकंद लागला. एका मिनिटात किती वेळ घेता आणि सोडता? 10. सहा सेकंद जर लागत असतील, 6 सेकंदाला किती होतात? 6 सेकंदाप्रमाणे मिनिटाला किती होतात? 10 होतात, बरोबर. आणि 8 सेकंदाप्रमाणे जर केला तर 8 होतील, बरोबर. झाले तर तासाला किती झाले, दिवसाला किती झाले, असा विचार करायचा. आणि ही आमची पेट्रोल आहे श्वास म्हणजे. याला मी ही जी गती आहे ह्याला स्लो करता येईल की नाही येईल? तुम्ही बसलात प्राणायाम करायला बसला, प्राणायाम करायचं तर असंच नाही होणार. प्राणायाम बॉडी वॉर्मअप करावं लागेल, थोडासा गरम करा, म्हणजे काहीतरी व्यायाम करावं लागेल तुम्हाला. मग भले योगासन करा किंवा काहीतरी वॉर्मअपचे कुठलेही एक्सरसाइज करा. केल्यानंतर तुम्ही जर ध्यानाला बसला किंवा प्राणायामाला बसला, प्राणायामाला बसल्यानंतर काय करायचं? सगळी श्वास आधी बाहेर टाकायचा, एवढा करून सगळे बाहेर टाका. बाहेर टाकून मग सावकाश श्वास घ्यायला जावा तुम्ही. भरपूर भरते पोटात. भरल्यानंतर थोडा वेळ ठेवा त्याला, तुम्हाला जेवढा सहन होते तेवढा वेळ ठेवा. याला पूरक अवस्था म्हणतो. प्राणायामामध्ये रेचक, पूरक आणि कुंभक. रेचक म्हणजे भरणं नाही, रेचक म्हणजे सगळे बाहेर काढणं, पूरक म्हणजे भरणं. रेचक पूरक, हां, रेचक म्हणजे सोडणं, पूरक म्हणजे भरणं, कुंभक म्हणजे जेवढा वेळ धरून ठेवतो ते. या तिन्हींची बॅलन्स करावं लागतं. सुरुवातीला तुम्ही श्वास घेतला, घेण्याकरता कमी वेळ लागायला पाहिजे, त्याच्या दुपटीने वेळ त्याला ठेवण्याकरता लागला पाहिजे, त्याच्याही पेक्षा दुपटीने वेळ त्याला बाहेर सोडण्याकरता लागायला पाहिजे, बरोबर. असं घेत असताना तुम्ही बघा, प्रयोग करायचा असेल तर तुमच्यात, बाबा मी एका मिनिटात किती श्वास घेऊ शकतो. जर तुम्ही प्रयत्न केलात, एका मिनिटाला 1 श्वाससुद्धा घेऊ शकता. एका मिनिटाला जी 6 सेकंदात 1 होत होता ना, तो 1 मिनिटसुद्धा करू शकता प्राणायामाने. त्याला 1.25 मिनिटसुद्धा करू शकता, 1.5 मिनिटसुद्धा करू शकता. कसं टेस्ट करायचं तुमचं तुम्ही? सहज असं थोडासा ट्रायल करा. याला ओंकार उच्चार म्हणतो आपण, चांटिंग म्हणतो. हेही करू सुरुवातीला श्वास उच्छ्वासाची क्रिया करायचा. केल्यानंतर एक 5-10 वेळ तुम्ही ओंकार उच्चार करता. ओंकार उच्चार केल्याने काय होते की तुमची मनाची श्वासगती कंट्रोलमध्ये येते. श्वासगती कंट्रोलमध्ये आल्यानंतर तुम्ही मनाला तपासून बघा, ते थांबते. एक मनाला कंट्रोल करण्याची एक विधान झालं आहे. खूप सारे विधान आहेत, एक विधान आहे. आणि ही समजा आत्ता श्वास घेतला आणि चांटिंग केलात. चांटिंग कसं असेल तुमचा? सुरुवातीला 20 सेकंद असेल आणि सोडताना पूर्णपणे जर सोडला आणि श्वास घेतला तर ते 20 सेकंदाचा 30 होईल, 40 होईल.
असा एक 5-25 वेळ जर केलात तुम्ही, तेवढ्यात तुम्ही 60 सेकंदापर्यंत जाणार. दुसऱ्या दिवशी 70-80ला जाणार. तिसऱ्या दिवशी 90 सेकंदाला जाणार. म्हणजे तुमचा श्वासोच्छ्वासाची गती कमी झाली. आणि ह्याचा प्रॅक्टिस करायचा. आम्ही कोणाला त्रास नाही. ह्याच्यामुळे काय होतंय, ही श्वास भरपूर भरल्याने आमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाच्या शेवटपर्यंत प्राणवायू पोचले की शरीर निरोगी राहतं. प्राणवायू एकटीच जात नाही. जाताना लाल रक्त कणांना पण घेऊन जातं तिथे. आणि गेल्यानंतर तिथलं जे पांढरं पडलेले हे असेल तर ते सुद्धा लाल दिसायला लागते तुम्हाला. चेहरे बिरे काही लोकांचे काळवंडलेले असतात किंवा सफेद झालेले असतात, ते लाल व्हायला सुरुवात होते, कलर बदलायला. तुम्ही प्राणायाम करायचं, भरपूर प्राणायाम करायचं. प्राणायाम करून जर तुम्ही असं ध्यान करा किंवा प्राणायाम करून तुम्ही वाचायला घ्या, पुस्तक घ्या, मन लागते की नाही बघा. 100% मन लागते. का? आता मन एकाग्र झालं. ही एक. दुसरं, जे तुम्ही करू इच्छिता त्याच्यामध्ये मनाची इच्छा आहे की नाही हे पाहणं गरजेचे. आणि ज्याच्यात इच्छा आहे त्याच्यात ती थांबते, इच्छा नसेल तर ती भटकायला सुरू करते. एक श्वासावर तिचा गती आहे आणि दुसरा तिच्या इच्छेचा प्रश्न आहे. बघा, ते क्रिकेट बघायला 3-3 तास एका ठिकाणी बसते की नाही, पाहते की नाही, क्रिकेट बघते की नाही. का? आवड आहे त्याच्यात. तेवढी आवड माझ्या अध्ययनात आहे का? माझ्या मनाला हे विषय आवडते का? आवडत नाही. का आवडत नाही? तर न आवडण्याचे कारण 2-3 आहेत. अभ्यास का आवडत नाही त्याला? एक तर त्याला समजत नाही, एक. दुसरं, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्सवर जाते ते. त्याला काय, हे मला माहिती आहे, चल पुढे जाऊया, असं त्याला जाऊ द्यायचं नाही. त्याला प्रेमानं समजावणं, नाही, एक वेळ सोडून मी ही 4 वेळ करेन. आणि जर नाही जमलं तर 1 वेळ 2 वेळ मी वाचेन. वाचून झाल्यावर मनाला जर सवय करवायचं असेल तुम्हाला, 1 वेळ वाचून झाले की 1 वेळ लिहून काढायचं. त्याला लिहून काढल्यानंतर परत वाचायचं. काय शिल्लक राहिली, म्हणजे माझी ग्रास्पिंग कॅपॅसिटी किती. ग्रास्पिंग कॅपॅसिटी हे मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे. मन एकाग्र नाही असेल तर तुमच्या ग्रास्पिंग काही काम करू शकत नाही. हे सगळे मनाच्या ॲक्टिव्हिटीवर अवलंबून आहेत. म्हणून मनाला सगळ्या गोष्टी प्रेमाने शिकवायला पाहिजे. तिसरं, मनाला होणाऱ्या दुष्परिणामांचा परिचय करून द्यायला पाहिजे. ती लवकर ऐकत नाही. तू जर असं नाही केलास तर भविष्यात ही भोगावं लागणार आपल्याला, या गोष्टींना सामोरे जावं लागणार. कारण ती लवकरच चांगल्या कामात गुंतायला मागत नाही. कारण आजपर्यंत ती इतकं उद्धट आणि उद्धंडपणाने इकडी तिकडी भटकलेले, चंचलतेने वागलेले, ती लवकर येत नाही जाग्यावर. अशा वेळी काय करावं लागते, तिला परिणामांचं दर्शन काय होणार आहे ते समजावं लागते. समजावलं तर ती जाग्यावर येते. अशा पद्धतीने मनाचा. आणखीन कधी कधी काय माहिती आहे का, आमच्याकडे शास्त्रात सांगतात की काही लोक म्हणतात मन कधी संतुष्ट होणार, हे एकाग्र होणार, तिला काय लागेल ते एकदा देऊन टाक रे, खाऊन तृप्त होऊ दे. असं कधी होत नाही. ते तुम्ही काही तिनं अपेक्षा केले, तुम्ही दिला, ती संतुष्ट होते असं नाही आहे. पुढे अर्धा तास 2 तासांनी पुन्हा तिचा चाळी ती सोडत नाही. समजलं? पोटभर घातला म्हणजे सोडत नाही. दुसरे म्हणतात तिला उपाशी ठेवा, साले उपाशी मरू दे, त्याला कुठेही जाऊ देऊ नका. तुम्ही तिला दंडित करा, शरीरालाही दंडित करा, मनालाही दंडित करा म्हणतात काही लोक. दंडित केला की दंडित करताना तेवढ्या वेळेपुरतेच पाळते ते आणि नंतर आपली कुचेष्टा सुरू करते. तिसरं एक आहे, कायम तिच्यावर लक्ष ठेवणं मनाला. म्हणजे एक साक्षी नावाचा एक भाव असतो आमच्याकडे. आमची हात काय करते, पाय काय करते, हात काय करते, डोळे काय करतात,
हे सर्व ही पाहत असते आणि ह्याच्याबरोबर ह्यांना घेऊन मन काय काय खेळ खेळतंय हे पाहणारी एक साक्षी भाव आमच्यात आहे. आणि तो साक्षी भाव जर जागृत ठेवला आम्ही, चोरांच्या मागे पोलीस लावले तर चोरी करेल का तो? तसा मनाच्या मागे आमची साक्षी भाव जर जागृत राहिला तर तो त्याची चंचलता सोडून देईल आणि त्याला वाटेल माझ्याबरोबर कायम रखवालेला माणसं आहेत, आत्ता मी सांगतील त्या मार्गाने जायला पाहिजे, ह्याची खात्री पटेल त्याला. अशा पद्धतीने त्याला कंट्रोल करता येतं. समजलं? अरे बापरे. स्वामीजी, रुद्राक्ष कोणी घातलं पाहिजे आणि ते घातलं की त्याचं काय बंधन वगैरे असतं? हां, रुद्राक्ष आहे ना, ही एक झाडांची बी आहे, बरोबर? आणि प्रत्येक झाडांच्या बी असेल, फळं असेल, पानं असतील, फुलं असतील, झाडाला पंचांग असतात. काय असतात? पंचांग म्हणजे त्याचे रूट्स, त्याचा कांड म्हणजे बुडका, त्याची पानं, त्याची फुलं आणि त्याची फळं आणि त्याची बीज. कांड जरी सोडला तर ही 5 होतात. कुठले कुठले? मुळी आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत आणि त्याची बी. यांना काय म्हणतात? पंचांग. झाडाची ही पंच अंग, पंचांग. पंच अंग, पंच म्हणजे 5, अंग म्हणजे भाग, 5 आहेत. ह्या प्रत्येकांची वेगवेगळे गुणधर्म असतात, वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात हे. आणि त्यात वेगवेगळ्या झाडांची वेगवेगळे बीज आहेत, ते वेगवेगळे काम करत असतात. जसं की तुम्ही आता बोर असते, बोर माहिती आहे? बोराचा बी, फळं खायला कसं आहे? आंबट आहे, म्हणजे कॅल्शियम देणार तुम्हाला. पण त्याचा बीज आहे ना, ती विचित्र आहे. ते बीज सुकवला, त्याचा पावडर केला बारीक आणि गरम पाण्यातनं तुम्ही जर त्याला सकाळी रोज घेतला तर डायबिटीस दूर करते. तिचा गुणधर्म वेगळा आहे. आणि तिची पानं जरी बारीक पानं असतात ना, नवीन आलेली, ती पानं जरी खाल्लात तर तुमची वेगवेगळे आजार बरे होतात. त्याचा स्वभाव धर्म आहे. आणि याशिवाय दुसरं असतो की त्यांना स्पर्श केले तरी सुद्धा त्याचा त्वचेवर काही परिणाम होत असतात. काहींचे काही चांगले परिणाम होतात, काही दुष्परिणाम होतात. त्यातलं रुद्राक्ष नावाचा जो हे बीज आहे, या बीजाचा एक म्हणजे रोग प्रतिकारक, एक त्वचा रोग प्रतिकारक सामर्थ्य तिच्यात आहे त्या बीमध्ये. दुसरं, तिच्याबद्दल काही आध्यात्मिक कथा निर्माण करून सांगितले गेलेले आहेत. त्याच्यामुळे तिच्याबद्दल सद्भावना पाहिजे. सद्भावना असेल तरच ते आमच्या शरीरावर परिणाम होतात, नाहीतर होत नाही. जी आपण उपयोग करतो त्याच्याबद्दल आमची भावना चांगली पाहिजे. त्याच्याबद्दल श्रद्धा नसेल तर भैया ती काहीही काम करू शकत नाही. 2. तिसरा, हे रुद्राक्ष बांधताना सांगितलं जातं, हे बघा बाबा, हे शंकर भगवंताचा अत्यंत प्रिय एक आभूषण आहे आणि ते तुम्ही धारण करता. कारण त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाचा माळ होता आणि हे देवाच्या गळ्यात माळ होता, म्हणजे हे चांगलं आहे. आणि तुम्ही धारण करता तर साक्षात तुम्ही शंकराचाच रूप आहात, धारण करताय. तर हे जेव्हा धारण करताय तेव्हा काही नियम सांगितलं जातं. बाबा, मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही, बरोबर? याला काढून खुंटीला टांगून ठेवायचं नाही, सदाकाळ तुमच्या जवळ ठेवा आणि हे तुमच्या रक्षण करेल. तशी आम्ही भावना केली तर तशीच फळं आम्हाला, यद्भाव तद्भवती. जशी आम्ही भावना ठेवू तसेच आम्हाला फळं मिळतात. फळं दुसरे तिसरे कोणी देत नाही, आमची भावनाच आम्हाला फळे देतात. पण भावना ठेवण्याकरता अशी काहीतरी कृती लागतात. म्हणून रुद्राक्ष धारण करतो. आणि रुद्राक्ष कोणी बाबा त्याचा पथ्य पाळण्याची ज्याची इच्छा आहे, भाव आहे, त्याने धारण करावं. आणि रुद्राक्ष ही माणसांचे रक्षण करते.
आम्ही वाम मार्गाला आम्हाला ते जाऊ देत नाही. आमच्या मनात कधीतरी काहीतरी दुर्विचार आला, अरे गळ्यात रुद्राक्ष आहे, आपण हे नाही केला पाहिजे, आम्हाला सावध करते. काय तोटा आहे त्यात? काही तोटा नाही. आणि उलट आमचं रक्षण करते. आणि त्याच्यावर पडलेले पाणी आमच्या अंगावर पडले तर शरीराच्या अनेको त्वचेचे रोग दूर होतात आपोआप. एवढी फायदे आहेत त्याला. 7 वाजून गेलेले. तुमची प्रश्न? हां, हॅलो. आपण जी दृष्ट काढतो ती का काढतो? हां. आणि काय काय स्पेसिफिक गोष्टींनीच ती का दृष्ट काढली जाते? दृष्ट काढणं म्हणजे आईला असं वाटते की माझ्या बाळाला दृष्ट लागलेले, किंवा आजीला वाटते, कधी पत्नीला वाटते, कधी बहिणीला वाटते. कोणी पुरुषांचे दृष्ट काढत नाही. काढलेले बघितलं का? नाही. आपल्या घरातल्या माणसावर त्यांचा प्रचंड प्रेम आहे आणि कधी कधी दृष्ट लागते. बघा तुम्ही, ज्यांची नजर, सगळ्यांचीच दृष्ट लागते असं नाही आहे. नजरेत सुद्धा प्रचंड सामर्थ्य असते. तुमच्या हातात पायात जेवढी सामर्थ्य आहे ना, याच्याही पेक्षा प्रचंड सामर्थ्य नजरेत असते. नजरेने तुम्ही वस्तू हलवू शकता. ती साधना केली पाहिजे. केले तर हलवू शकतो. नजरेतनं चांगलं नजर टाकले तर समोरचा माणूस खुश होतो, त्याच्यात सामर्थ्य येतं की नाही? आईला बघितलं, बाबाला बघितलं, प्रिय माणसांना बघितलं, त्यांची नजर आमच्यावर पडल्याबरोबरच पुळकित होतो आपण. ताकद येतो की नाही येतो आपल्याबरोबर? बाळ जरी आपल्या प्रिय दिसला तरी आमच्या ताकद येते, किंवा बाळाच्या अंगात ताकद येते, ते नाचायला लागते बघितल्याबरोबर. प्रिय माणसं बघितल्याबरोबर नाचाय. मग ही शक्ती कुठून आली? ही शक्ती त्या नजरेतनं आली. त्याच्यात नजरेत ही सामर्थ्य आहे, नाही असं नाही. म्हणून महापुरुषांचे दर्शन झालं. आम्ही त्यांच्या दर्शन केल्याने पण होते आणि त्यांची नजर आमच्यावर पडले तरी होते. आई वडिलांची, जे प्रेमळ माणसं आहेत, कधी कधी म्हणतात बघा, एखादा माणूस खूप कष्टात असतो, संकष्टात असतो, अरे मी आहे ना तुझ्या पाठीमागे. तो काय कायम नसतो, नुसता बोलला. तो बोलला तरी 10 हत्तींचं बळ आमच्यात येतो. म्हणजे ध्वनीत सुद्धा सामर्थ्य आहे. जेवढा ध्वनीत सामर्थ्य आहे, जेवढा हातात सामर्थ्य आहे, तेवढंच सामर्थ्य डोळ्यात सुद्धा आहे. म्हणून डोळे ही सामर्थ्यवान आहेत. आणि नजर हे डोळ्यांची सामर्थ्य दोन्ही अर्थाने, एक चांगलंही आहे आणि दुसरा वाईटही आहे. काही लोक पारावर बसलेले असतात आणि बाळाकडे, कोणाचं बाळ हे फार छान दिसते असं म्हटलं ना, घरी गेले की रडायला लागते ते, कारण त्याचा नजर चांगला नव्हता. काहींचा स्वभाव आहे तो, कारण नेहमी वाईट विचार करणारे, वाईटच चिंतणारे, वाईटच बोलणारे, वाईटच कृत्य करणारे, अशी जी लोक आहेत ना, त्यांची जर नजर लागले तर थोडासा जे कमजोर आहेत त्यांच्यावर परिणाम होतो, अशी एक धारणा आहे आमच्याकडे. सगळ्यांवर होतो असं काही नाही आहे. त्यांच्यापेक्षा ताकदवार काय होत नाही. कधी कधी गरीब माणसावर होतो, स्वभावाने गरीब माणसावर. मग तेव्हा आमचे लोक काय करतात, हे बाबा याला नजर लागले, हे उतरवायची आहे. हे सर्व भावनिक एक साम्राज्य आहे, भावनिक साम्राज्य. आणि काही काही गोष्टी आपण केवळ भावनेने सुद्धा सोडवू शकतो. तुम्हाला एक कथा सांगतो. कुंभार होता, मडकं विकायला गेला होता. गाढवावर सगळी मडकं लादलं आणि गेला पुढच्या गावात विकला. आणि त्या दिवशी काय झालं, मडकं विकले त्याने. विकल्यानंतर त्या गाढव बांधायचं जे तिथे खुंट मारतात, खुंट मारून गाढव बांधायची पद्धत काय, त्याच्या पायाला रशी बांधतात, राहते ते. त्या दिवशी काय केलं होतं त्याने, रशी विसरून गेले होते. मग बायकोला म्हटलं गाढव बांध, आता संध्याकाळ झाली, रात्री जाईल विल कुठेतरी. ती म्हटली रशीच नाही. मग मी बांधतो म्हटला. मग रशी नाही तर कसं बांधताय? तो गेला, गाढवाला उभं केला, त्याच्या शेजारी एक खुंट मारला. खुंट मारून पायाला असा असा केला आणि रशी घेतला, त्या खुंटीला असा असा केला. रात्रभर गाढव तिथेच राहिला. गाढवाला वाटलं मला बांधले यांनी आत्ता. गाढवाला वाटलं
वाटणं हे फार महत्त्वाचं आहे, वाटायला पाहिजे. ते वाटलं, त्याला बांधलं. सकाळी बायकोला म्हटलं जा आण जा गाढवाला, आपण आता जाऊ पुढच्या गावाला. ती गेली, वडायला लागली. बांधलेलेच नव्हतं ना, वडायला लागले तर गाढव जाग्यावरनं हल्ला नाही. अगं बांधलेले सोडव म्हटले, तिला काय कळणार सोडवायचं, कसं सोडवायचं म्हटले, काय बांधलेलेच नाही. तो गेला, पुन्हा गाढवाच्या पायाला असा असा केला, खुंटेला असा असा केला, गाढव एका मिनिटात सुटला. तिथे ही जी खेळ आहे ही भावनात्मक आहे. हे भावबंधन म्हणतो, याला काय म्हणतोय, भावबंधन म्हणतो आपण. भैया अशी काही गोष्टी होत असतात, त्याच्यामध्ये हे नजरेचं खेळ आहे, हे भाव बंधन आहे. 1 2 3 हे 3 1 4 5 आणि 5 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. हे काय होणार आहे का? काही नाही होणार. त्यामुळे तुमची वेळ झालेली आहे. प्रश्न कधीही संपत नसतात आणि संपू नये. प्रश्न संपू नये, जिज्ञासा संपू नये कधी. जिज्ञासा मनात जेवढा तीव्र असेल आणि जेवढी जिज्ञासा मनात असेल तेवढी आपण ह्या जगाकडनं घेऊ शकतो, आणि ते नसेल तर काहीच घेऊ शकत नाही. म्हणून असायला पाहिजे. आता तुमच्या सगळे प्रश्न काय होणार नाही, न संपणारे आहे. ते दिवसभर बसलो तरीसुद्धा अजून तुमच्या मनात काय काय प्रश्न आहेत ना, ते प्रश्न सगळे मला माहिती आहेत. कुठले विचारू शकता तुम्ही, कारण त्याच्या पलीकडे नाही जाणार. तर आपण पुन्हा कधीतरी, तुम्हाला काय वाटलं ना, कधीतरी या एक दिवस ठरवून मग आपण बसून सगळे संपू. कारण या प्रश्नातनं ना, एक एक प्रश्नातनं अनेको गोष्टी शिकायला मिळतात. एका गोष्टीला वेगवेगळे अँगल्स असतात, ती सुद्धा समजतात यात. म्हणून प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याचा समाधानही करून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, आपण आज इथेच थांबू. आज शेवटचा दिवस आहे का? नाही, उद्या जाणार वाटते. हां, चालेल? नाही न, मी म्हणत होतो परवा सोडलं तर काय होईल? चालेल. मग आता नाही म्हटलं, उद्या गेला तर चालणार नाही म्हटलं, होय ना? मला बघायचं होतं तुमच्या मनात काय आहे. ठीक आहे, चला आता ह्यांची सुरू होणार ना, पुढची सगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू करायच्या आहेत. उपहार झाला पाहिजे, आज सगळे उपहारही होणार, आणि तुम्ही काय काय दिवे लावलात ते मी बघायला पाहिजे ना आज, होय बरोबर? आता आम्ही काय 1 तासभर 1.5 तास तुमच्याबरोबर असतो, पण बाकीच्या वेळी तुम्ही काय केला, काय ग्रहण केला, हे जरासं पाहायला पाहिजे. पाहून आम्ही ठरवायला पाहिजे हे करणं उचित आहे की सोडून दिलेले बरं. दरवर्षी एक तर 10 दिवस हे करायचं आहे. 10 दिवसात त्याचा काहीतरी प्रयोजन होत असेल तर पुढे न्यायचं ना याला, नाहीतर पुढच्या वर्षी बंद केलेले बरं. आता गेले 30 वर्ष चाललं आहे म्हणून आपलं चालू आहे. तर काय उगाच परंपरा म्हणून चालू ठेवायचं, याच्यामुळे कोणाला काय प्रयोजन होतं, तुम्ही सुद्धा त्याचा हे सांगायला पाहिजे आता जाताना, हो ना? आता तुमचेही मनोगत वगैरे असणार ना, सांगितले काय? कोणाकोणाला काय वाटतं, सगळेजण निर्धास्तपणे सांगायचं. काहीतरी बोलायला शिकायला पाहिजे, सांगायला शिकायला, आणि लांबलचक नाही. बाबा 2 वाक्यात असा समरी सांगायला पाहिजे. आणि तुम्ही 10 दिवसांचा प्रयोजन कशा पद्धतीने करून घेतला आहे ते मला बघायचं आहे. त्यामुळे मी आज काय जात नाही, इथेच राहणार आहे. आता तुम्ही काय आता करताय ते सगळे बघायला पाहिजे ना. त्याचा उपयोग जे शिकलं आहे हे सर्वही आरंभ आहे, याचा उपयोग केला पाहिजे ना. ही कंटिन्यू ठेवायला पाहिजे घरी गेल्यानंतर. असं नाही की आत्ता सुटलो घरी गेलो, आता उद्यापासून जसं जनावरं मोकळी सोडतात, सोडल्याबरोबर मैदानात जाऊन उड्या टाकतात, कुठल्या झाडाखाली जाऊन झोपतात, असं नाही ना होता कामा. आणि हीच शिस्त चालू ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला त्याच्याकरता वेळ अधिक द्यायचा आहे आज. आणि घरी जायचं काही गडबड करायचं नाही आहे.
जायचं 100% आहे, तास 2 तास मागे पुढे होईल, नाही एवढ्यात उरकायचं तेवढ्यात उरकायचं, माझी बस चुकले तर चुकू द्या, उद्या सकाळी जावं, काय बिघडलं, जाऊन पोचणारच आहे. बोलवायला आलेत का माणसं? यातलं असं कोण लहान बाळ नाही आहे की ते जाऊन घरी पोचणार नाही असं, पण येतील काही लोक. पाद्यपूजन वगैरे काय आहे का मास्तर? आहे. माणसं कुठनं आणणार आहे ना? येणार आहेत, सगळ्यांनाच सांगितले, पालक येणार आहेत बाबा सगळे, त्यांचे पाद्यपूजन करायचं आहे, बरोबर? छान. चला. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.